मी सुमित तुमचं स्वागत करतो आणखीन एका नवीन प्रवासामध्ये। तर कोल्हापूरमध्ये आलतो बघा मी आणि आता मुंबईला परत चाललोय। तर आज मुंबईला चाललोय म्हटलं नक्कीच ट्रॅव्हलचा प्रवास तुम्हाला बघायला मिळणार। MB लिंकच्या बसमधनं आज मी प्रवास करतोय बघा। त्यांच्या नवीन बसेस 6 आल्यात बघा, प्रकाश कॅपेलाचे AC स्लीपर। तर त्याच बसचा प्रवास मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि मी देखील अनुभव करणार आहे की कसा प्रवास होईल आपला आणि नवीन बसेस आहेत त्या कशी त्यांची सर्व्हिस आहे हे सगळं काही आज आपण जाणून घेणार आहे व्हिडिओमध्ये। तर आत्ता मी कोल्हापूरमध्ये इथं MB लिंकचं पार्किंग आहे बघा, बाकीच्या बसेस देखील आहेत यांच्या मागे तुम्ही बघू शकत असाल तर, आणि आपली देखील बस आहे इथे बघा। बस वगैरे चालू केले, कॅप्टन वगैरे आलेत आपले आणि इथून 8:30चा निघायचा टायमिंग आहे आणि CBSला जवळजवळ 9चा रिपोर्टिंग टायमिंग आहे। त्यामुळे आता बस आपली इथून निघेल, तोचपर्यंत मी तुम्हाला पटकन इंटेरियर वगैरे दाखवतो आपल्या बसचं। सो हे कॅबिन व्ह्यू आहे बघा बसचा आणि तुम्ही बघू शकता आयशरची चेसिस आहे ही, टॉप मॉडेल BS6 आणि तिथे एक इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर आहे। परत हे इंटिरियर लाईटचे कंट्रोल्स वगैरे, त्या साईडला डोअर ओपनिंगचं स्विच आणि इलेक्ट्रॉनिकली ॲडजस्टेबल मीटर आहेत, त्याचे कंट्रोल्स देखील तिकडे आहेत। आणि हा काय LCD डिस्प्ले रिव्हर्स कॅमेराचं वगैरे आणि हा ACचे कंट्रोल्स आहेत। तर आपल्या प्रवासादरम्यान हे कॅप्टन आहेत आपले। सर आपलं नाव? विनायक चव्हाण। आणि असं कळलं की तुम्ही MB लिंकचा जेवढा स्टाफ आहे त्यामध्ये यंग आहात, तर तुम्हाला अनुभव किती आहे ड्रायव्हिंगचा? अनुभव काय 4-5 वर्षाचा। 4-5 वर्षाचा। तर ही नवीन चेसीचे BS6चे अनुभव, ही चालवायचे अनुभव कसा आहे गाडी? कारपेक्षा गाडी चालवायला कारपेक्षा पण कम्फर्टेबल एकदम? कारपेक्षा गाडी फास्ट पिकअप। आणि तुम्ही मुंबईपर्यंत एकटेच आहात आज? हां, मुंबईपर्यंत। ओके, आणि किती वाजेपर्यंत आपण पोचू मुंबईला? मुंबईला 6-6:15 पोहोचलो। 6-6:15 ओके। आणि हे आपले कंडक्टर आहेत बसचे। सर तुमचं नाव? बबलू। आणि तुम्ही किती वर्ष झाले MB लिंक सोबत आहात? 1 वर्ष। 1 वर्ष ओके। सो हे काही इंटेरियर आहे बघा पुढील कॅबिनचं, न्यूमॅटिक डोअर वगैरे आहे बसला, प्लस इथे लगेज एरिया वगैरे ॲज युजल सर्व बसमध्ये असतो तसा। आणि वर एक सेकंड कॅप्टनला झोपायसाठी जागा आणि ते कंट्रोल्स आहेत म्युझिक सिस्टमचे वगैरे। सो आतमध्ये तुम्ही एंटर केल्यावर तुम्हाला खरा फील येईल लक्झरी ट्रॅव्हलिंगचा। साडे 13 मीटरची गाडी आहे, तर 6 बेड आहेत, म्हणजे एका साईडला 6, टोटल 36 बर्थ आहेत। सो 2x1 कॉन्फिगरेशन, लेफ्ट साईडला डबल बर्थ आहे बघा। यामध्ये तुम्हाला कर्टन्स बघा एकदम स्टँडर्ड क्वालिटी, प्लस इथे पिलो प्रोव्हाइड केलेला आहे, एक ब्लँकेट आहे, बॅक सपोर्ट आहे, मोबाईल होल्डर, चार्जिंग पॉईंट विथ ड्युअल ऑप्शन, प्लस रीडिंग लॅम्प, AC वेंट, तिथे देखील मिरर आहे। एकदम लॉंग विंडो आहेत जेणेकरून तुम्ही व्ह्यूचा पूर्ण एन्जॉय घेऊ शकता। आणि या साईडला लगेज एरिया आहे, बॉटल होल्डर आहे, परत इथे ग्रॅब हँडल आहे म्हणजे वर चढताना काही त्रास होऊ नये म्हणून। आणि सिंगल बर्थला देखील सेम ॲम्युनिटीज सर्व काही सेम ॲज यू कॅन सी। आणि सेफ्टीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक तुम्हाला याला एक हॅमर भेटू शकतो। सो असं काही आहे बघा इंटेरियर। एमर्जन्सी एक्झिट आहे बघा, 2 आहेत, इथे एक फायर एक्स्टिंग्विशर आहे। लास्टला थोडं बर्थची पोझिशन चेंज आहे। सो असं आहे टोटल बघा बसचं इंटेरियर, प्लस या LED रनिंग स्ट्रीप आहेत त्यामुळे गाडीचा व्ह्यू किती एनहान्स होतो, प्लस मॅटिंग वगैरे प्रॉपर गाडी मेंटेन ठेवलेली आहे, फर्स्ट क्लास आहे। आणि 2 हॅच आहेत, एक तिकडे एक इकडे एक हॅच आहे, प्लस इथे नंबरिंग आहे बर्थची। आणि इथे एमर्जन्सी बटन आहे, तुम्हाला काही त्रास झाला प्रवासादरम्यान तर डायरेक्ट तुम्ही क्रूशी कॉन्टॅक्ट करू शकता असं। AC वगैरे चालू केली एकदम फुलमध्ये आणि वॉच आहे, CCTV आहे प्रायव्हसीसाठी। सो असं काही आहे एकंदरीत। सो आता 9:15 वाजले आणि बस आपली इथे येऊन उभा आहे पंचशील हॉटेलच्या इथे आणि पॅसेंजर पिकअप व्हायला सुरुवात झाली आता।
प्रवासाची माहिती मित्रांनो सांगायची झाली तर आपलं अंतर कोल्हापूर ते मुंबई जवळजवळ 400 किलोमीटर पडतं आहे बघा. आणि आपल्या बसचा रूट कोल्हापूर ते बोरिवली आहे. आणि रूट जो आहे तो डिटेलमध्ये असा आहे की कोल्हापूर, कराड, सातारा, पुणे बायपास आणि मुंबईला वाया खाडेपूल, वाशी मार्गे डायरेक्ट बोरिवली असा रूट असणार आहे. आणि जवळजवळ 11 ते 11.5 तासाचा आपला प्रवास होईल, कारण की आज रविवार असल्यामुळे बऱ्याचशा गाड्या असतात, जाम असतं सगळं काही, गाड्या देखील फुल असतात. त्यामुळे मी पण आज कॅबिनमधूनच प्रवास करतो आहे. आणि लेट बस असल्यामुळे आपली गाडी जेवायला बहुतेक हॉल्ट घेईल. 9 वाजता इथून सुटण्याचा टायमिंग आहे. तर बसबद्दल पण काही स्पेशल फीचर्स आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगतोच. तर आपल्यासोबत MB लिंकच्या आपल्या बसचे आज मॅनेजर आहेत. हे सर्व कोल्हापूरमधून बघतात. सर आपलं नाव काय? साहिल मुजावर. तर MB लिंकबद्दल थोडी माहिती द्या ना आम्हाला, म्हणजे प्रवाशांना वगैरे, सबस्क्रायबर जे बघतायत ते. MB लिंक आपली बस 25 झालं चालू आहे कोल्हापूर. 25 वर्ष झालं सर्व्हिस चालू आहे. आणि बसेस तुमच्या फ्लीटमध्ये किती आहेत सध्या? फील्डमध्ये आपल्या बस 30 वर चालू आहे बस आपला कोल्हापूरमधून. हां कोल्हापूर सांगलीवरून निघतात बस आपल्या. जालना, औरंगाबाद, मुंबई, हां हां शिर्डी, मुंबई, पुणे हां. चालू आहे. आणि कोल्हापूरवरून मुंबईला किती बस आहेत डेली? बस आपली डेली 7-8 बस निघतात. 7-8 बस. ओके. आणि असं स्पेशल काय आहे MB लिंक, असं काय सर्व्हिस प्रोव्हाइड करते जेणेकरून कस्टमर अट्रॅक्ट होतात? न्यू ब्रँड बसेस आहे आपल्या सगळ्या. वॉल्वो टाईप बसेस आहे. वॉल्वो टाईप, म्हणजे पुढे मागे एअर सस्पेन्शन. डबल एअर सस्पेन्शन बसेस आहे आपल्या. हां. आणि कस्टमर बुकिंग कुठून करू शकतो? ऑप्शन काय आहेत? ऑप्शन रेड बस, हां. हॅपी बस, हां. पेटीएम. आणि ते ऑफिस आहे तुमचं? ऑफिस स्टँडला आपलं ऑफिस आहे सारा ट्रॅव्हल्स. ओके. सारा ट्रॅव्हल्स कोल्हापूर. हां. ऑफलाईन बुकिंग होतं. ओके चालेल, थँक्यू. बसचं ग्राफिक तुम्ही बघितलंच असेल बघा. सूर्याला उद्देशून हे बसचं ग्राफिक डिझाईन केलेलं आहे. येल्लो आणि ऑरेंज कॉम्बिनेशनमध्ये ग्राफिक्स आहे. आणि साईडला विंडोला ते जे रनिंग लाईट्स आहेत LEDच्या, त्यामध्ये बस दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह वाटते जेव्हा हायवेला रनिंग असते बस तेव्हा. तर जवळजवळ 9 वाजलेत आणि इथून निघायचा टाईम झाला आहे आपला आता. आणि बघूया पुढे बहुतेक गाडी डिनर हॉल्ट घेईल असं म्हणलेत कॅप्टन. बघूया कुठे थांबते काय. येणार नाही सा. सो 9:30 वाजले आता आणि तावडे हॉटेलला आली आहे बस. कोल्हापूरमधला लास्टचा पिकअप पॉईंट. आणि नंतर हायवेने डायरेक्ट गाडी जाणार मुंबईच्या दिशेने. सो बघताय तुम्ही रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे. आणि आज फेअर देखील बसचं जास्त आहे. त्यामुळे बघूया शूट करता येत असेल, कारण की केबिनमध्ये जर पॅसेंजर नसले तर ठीक आहे. आणि बाई बस जी तुम्ही बघताय ह्याची काही खासियत आहे. टॉप चेसिस आहे आयशरची, ज्यामध्ये पुढे मागे एअर सस्पेन्शन आहे. त्यामुळे तुम्हाला एकदम वॉल्वोसारखा फील येणार जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करचाल यामधून. तर बसलेले दहा वाजून 40 मिनटं झालीत मित्रांनो. आणि आता फ्यूल भरण्यासाठी गाडी नेरले हा एरिया आहे इथे थांबली, जिओ फ्यूल पंपाच्या इथे. सो बघू शकताय तुम्ही फ्यूल फिलिंग चालू आहे. आणि कॅप्टन आपल्याला सांगतील सर कॅपॅसिटी किती आहे आपल्या बसची? 365 लिटर डिझेल बसती गाडी. 365. आणि एका ट्रिपला किती कन्झ्युम होतं डिझेल अंदाजे? 220-30 लिटर.
एवढं. आणि ॲव्हरेज किती देते गाडी? 3.5-4. 3.5-4. कोड मध्ये गेल्यानंतर एंटर दाबून जायचं ना क्लिअर करायला. चालेल आम्ही अजून टेन्शन नाही तिकडं ती दोघं मिळून हो. याच्याकडे मोबाईल सागऱ्या कुठला सागऱ्याचा अतुल तरी जरा काय तर बोललं लेट होतो. रात्री तर लेटच होतो 10 वाजता कधी 9 वाजता 9:30 लय आता रेट नाक्यालाच मिळेल मला वाटते बाकडा खाली का. आमचं काय पंजा नाही काय. साडेबारा वाजलेत आणि मलबार रेस्टॉरंटला आली आहे बस आता आपली. बऱ्याचशा बसेस आहेत तिथे अजून निखिल कोंडुस्कर दुसऱ्या पण एम्बिलिंगच्या बसेस आहेत त्या देखील दाखवतो. आणि उंबरजचा हा काय एरिया आहे बघा, खूप गर्दी आहे इथं. ही देखील एम्बिलिंगची बोरिवली गाडी आहे बघा. आणि ही वाली शिर्डी आय थिंक. तर मित्रांनो 1 वाजल्यात आणि आता हॉटेलवरून गाडी निघायला तयार आहे. तर स्टाफ क्रू मेंबरनेच मला ऑफर केलं होतं जेवणाला, त्यामुळे आम्ही सर्व एम्बिलिंगचं स्टाफ वगैरे जेवायला बसलो होतो. आणि हॉटेल ठीक आहे, ॲव्हरेज आहे, क्वालिटी वगैरे चांगली आहे जेवणाची आणि प्राईस वगैरे काही एवढी हाय नाही आहेत आणि हायजेनिक आहे. वॉशरूम्स वगैरे पण क्लीन आहेत ठीकठाक. तर आता सगळ्या गाड्या निघतील सोबत बघा. आपली पुढं मागे एअर बलून आहे त्यामुळे जरा जपूनच चालवायला लागते गाडी हायवेला.
निनाद चांगला चालू. या गाडीत बसतात बघा, या गाडीत 3 बाईक बसतात 3. कारण इकडे डिझेल टाकी आहे म्हणून बाईक बसत नाही. सगळं खांद्यावर पावसा पाण्याचा सगळं चिखला. ही समोरची गाडी चालेल बालाजी, या गाडीवर गाडी थांबल्यावरती राईटला थांबली. इतक्या वर्षात मला आठवत नाही की पप्पा तेव्हा 100 माहिती आणि पप्पानं 500 नोट काढली. गिरणा काय तूच करू म्हणा, जा दुसऱ्या गाडीत. काय बी होऊ दे गाडीत.
बसचं स्टँडर्ड टायमिंग 8चं आहे. काय म्हणाला मी येतो म्हणते. एवढा विश्वास. कधी 2,500ची स्कूटर आहे, तिला 8,500 इंजिनला काम इंजिनचं काम केलं. म्हणालो अहो गाडी इथे तेवढ्यात. कमोलीकडे जायचं आहे. चिंता करू नका. आमच्या कंपनीत नवीन नियम निघाला आहे, कार्तिक एवढं डिझेल बसलं पाहिजे. किती बसते सांगा, चिंता करू नका. 198 ऐकलं सगळं. काका ऐकलं सगळं 198. मला वाशिकवर येशील पाहिजे. किमान बदलीला होतो. नियमानं जर विचार केला तर आरुंदा उचलल्या इमान फिक्स झालं. इमान 5-5 मारत होतं ना. इमान फिक्स झालं तुमच्या 5 आणि आरुंदा कुठं कुठं उतरणार विचार. TMT चाललं. 5:30 वाजले मित्रांनो आणि नेरूळमध्ये आहे आता आपण. तर आपण एका पॅसेंजरचा रिव्ह्यू घेऊ आता, त्यांचा प्रवास कसा झाला. तुमचं नाव? गणेश लुगडे, आणि कुठून बसला? कोल्हापूर. तर कसा झाला तुमचा प्रवास? एकदम आरामदायी झाला. एकदम आरामदायक, कम्फर्टेबल. एकदम कम्फर्टेबल. ओके, थँक्यू. मित्रांनो, आपला कोल्हापूर ते मुंबई हा प्रवास संपलेला आहे बघा. इथे नेरूळमध्ये आहे आत्ता आणि 5:30 वाजता बरोबर आपल्याला ड्रॉप केलं आपल्या बसने. जवळजवळ 8.5 तासाचा हा प्रवास झाला. या देखील अगोदर आपण आलो असतो नेरूळला, पण कसं आहे मध्ये कोल्हापूर ते मुंबईचं काम चालू आहे रोडचं, आणि लॉरी वगैरे लांबच्या लांब असल्यामुळे सारखं डायव्हर्जन आल्यामुळे तिथेच आपला जास्त वेळ जायचा. परत हॉटेलला देखील आपला बराच वेळ गेला. नाहीतर लवकर नक्कीच आलो असतो आपण. बाकी प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर कॅप्टन वगैरे हे सर्व कोऑपरेटिव्ह होते, ओनर वगैरे देखील. आणि यांच्या आणखीन नवीन बसेस येणार आहेत बरं का. त्या आल्या की त्याचा देखील आपण व्हिडिओ करू. आणि प्रवासांचा रिव्ह्यू तर तुम्ही पाहिलंच, कारण की ही बस देखील स्पेशल आहे. म्हणजे पुढे मागे एअर सस्पेन्शन आहे, सेम लाईक वॉल्वो फिलिंग आहे तुम्हाला एक्सपिरियन्स ट्रॅव्हल करताना. तर कसा वाटला तुम्हाला हा प्रवास बघायला नक्की सांगा मला. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत आपण भेटू अशाच नवीन प्रवासामध्ये.